मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार आज शिर्डीमध्ये असणार आहेत। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नीलम गोऱ्हे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि त्याचबरोबर अर्ज भरल्यानंतर दुपारी राहाता शहरामध्ये भव्य सभा होणार आहे। नगरमधल्या भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील। तसंच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्यातल्या भाजप पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहरामधून रॅली काढण्यात येणार आहे। मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी मावळ, उरण, कर्जत, पनवेल या भागातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे। अर्ज भरण्याआधी रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे। संभाजीनगरमध्ये मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी आदित्य ठाकरेंची उपस्थिती असणार आहे। खैरेंची लढत ही संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्याशी होती। बीडचे मविया उमेदवार बजरंग सोनवणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांची लढत ही भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याबरोबर होती। सांगली लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। काँग्रेसचे नेते विशाल पाटील आज अर्ज मागे घेणार की बंडखोरी करून अपक्ष लढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। विशाल पाटलांनी आज अर्ज मागे घेतला नाही तर चंद्रहार पाटलांचं टेन्शन वाढणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेडमधल्या भोकरमध्ये भव्य सभा पार पडणार आहे। दुपारी 4 वाजता या सभेला सुरुवात होईल। नांदेडमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार सभांचा धडाका सुरू असल्याचं दिसतंय। याआधी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा पार पडल्या। उद्धव ठाकरेंच्या आज अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत। मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या सभा होणार आहेत। अमरावती काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। यावेळी नवनीत राणांविरोधात काय बोलणार याकडे लक्ष आहे, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा ही वर्ध्यात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये सभांचं आयोजन करण्यात आलं आहे। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची पुण्यामध्ये प्रचार सभा होणार आहे। प्रियांका गांधी लवकरच पुणे दौरा करणार आहेत आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसने पुण्यामध्ये रॅली आणि सभेचं आयोजन केलं। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघातील मविया उमेदवारांसाठी प्रियांका गांधी पुण्याचा दौरा करणार आहेत। अमित शहा यांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये होणारी सभा पुढे ढकलण्यात आली। त्यांच्या सभेची नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं। नारायण राणेंसाठी अमित शहांची रत्नागिरीमध्ये 24 एप्रिलला सभा ठेवण्यात आली होती आणि ही सभा पुढे ढकलल्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आरक्षण को मोदी भाषण करताना राष्ट्राच्या भविष्याबाबत काहीच बोलत नाहीत, वैयक्तिक टीका करतात, काँग्रेसला शिव्या देतात, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावंच लागेल असा इशारा शरद पवारांनी दिला। जामनेरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। शरद पवार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर बोलणं टाळलं, कुणावर व्यक्तिगत बोलू इच्छित नाही असं शरद पवार म्हणाले। बोललो तर ते त्यांच्यासाठी फार अडचणीचं ठरेल असंही पवार म्हणाले। जळगावमध्ये पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी हे उत्तर दिलं। 80 वेळा काँग्रेसनं बाबासाहेबांची घटना तोडण्याचं पाप केलं अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधकांवर केली। हिंगोली प्रचार सभेत ते बोलत होते। तसंच विरोधकांकडे मत मागण्यासाठी मुद्देच नाहीयेत, त्यामुळे महायुतीला 400 जागा मिळाल्या तर घटना बदलली जाणार असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय असंही त्यांनी यावेळी। हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची रामलीला मैदानावर सभा पार पडली। यावेळी नितीन गडकरी यांनी एनडीए सरकारनं केलेल्या कामाचा पाढा वाचला। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बाबूराव पाटील कोहळीकर यांना मतदान करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। आपले 2 नंबरचे धंदे नाहीत, आपण 1 नंबर आहोत असा दावा नवनीत राणांनी केला। अमरावतीच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या आणि त्याचबरोबर आपण कोणाला घाबरत नसल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला। धंदे नहीं है, 2 नंबर से काम नहीं है।
तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास होता तर तुम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तुमचा घरातला उमेदवार का दिला नाही, असा सवाल सुजय विखेंनी शरद पवारांना विचारला. त्यांना माहिती होतं घरातल्या व्यक्तीचं नुकसान होईल म्हणून त्यांनी एक जण पकडला आणि त्याला उमेदवारी करायला लावली, असं विखेंनी म्हटलंय. शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडलाय आणि त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्यानं महेश शिंदेंनी हे आरोप केले. आमदार महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला शशिकांत शिंदेंनी उत्तर दिले. बापाला विसरण्याची पद्धत काही लोकांकडे असते आणि त्यामुळे आपण जास्त अपेक्षा करणार नाही, आम्ही सगळं सहन करू, मात्र शरद पवारांवर बोलल्यास जशास तसं उत्तर देऊ, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. पुण्यामध्ये काँग्रेसमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध असे फलक पुण्यामध्ये लावण्यात आलेत. गद्दार भगाव काँग्रेस बचावचे बॅनर्स काँग्रेस भवनमध्ये झळकले. नाव न घेता आबा बागुल यांना उद्देशून हे फलक लावण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दाखवण्यासाठी 2 काँग्रेस कार्यकर्ते फलक घेऊन उभे होते. मोदींना पाडण्यासाठी मशिदींमधून काँग्रेसला पाठिंबा देण्याचे फतवे निघत असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला. एमआयएमला फतव्यांचं पालन करण्यासाठी सांगितलं असे ते म्हणाले, तर इथली जनता आणि हिंदू समाज या फतव्यांच्या विरोधात जाऊन आमच्या पाठीमागे उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सरकार केंद्रातल्या सत्तेचा दुरुपयोग करत असल्याची टीका परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी केली. शांतताप्रिय महाराष्ट्र राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका घेऊन काय सिद्ध करायचं, महाराष्ट्रामध्ये राजकीय आर्थिक प्रभाव टाकून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी रोड शो केला. जिंतूर तालुक्यातल्या चारठाणमध्ये त्यांनी रोड शो केला आणि यावेळी दानवेंनी डोळ्याला गॉगल, डोक्यावर गमछा, पांढरा सदरा, हातात बैलगाडीचा कासरा घेऊन रॅलीत सहभाग घेतला.